हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्सिएशन हा लेसन बघतोय. त्यामध्ये आपण आता नेक्स्ट पॉईंट चालू करतोय, डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. तर बघा, डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर पॅरामेट्रिक फंक्शन कसे असतात, तर तुम्हाला एक्स इज इक्वल टू एक फंक्शन दिलं असेल, वाय इज इक्वल टू एक फंक्शन दिलं असेल. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल असतात. एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा, वाय इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा, आणि याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं असतं. मग इथं पण बघा, सेकंड एक्झाम्पल दिलं, एक्स इज इक्वल टू 3 कॉस टी मायनस 2 कॉस क्यूब टी अँड वाय इज इक्वल टू 3 साइन टी मायनस 2 साइन क्यूब टी. इथे थीटा आणि टी ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पॅरामीटर्स आहेत. मग आता इथे डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे, पण एक्स दिले सेक्स स्क्वेअर थिटा आणि वाय दिले टॅन क्यूब थिटा. मग एक्स आधी डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि वाय पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा. आणि परत फॉर्म्युला आहे डी वाय बाय डी एक्स म्हणजेच डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी किंवा डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. हे जे एक्झाम्पल आहे ते पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल आहेत. याला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतात. कोणताही पॅरामीटर असेल, इथे थीटा असेल, टी असेल, यम असेल, यू असेल, व्ही असेल, पॅरामेट्रिक फंक्शन असणार आहे तिथे कोणताही. ठीक आहे, पॅरामीटर काहीही असेल. तर बघा, इथं एक्झाम्पल बघायच्यात एक थेरम बघा. थेरम विचारू शकतात, सगळे थेरम बघायचे डिफरन्सिएशन या लेसनमधले. तर बघा, नेक्स्ट थेरम काय आहे, इफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ टी so that y is differentiable functions of x and if dx by dt is not equal to 0 then dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. बघा काय सांगितले, x इज इक्वल टू एफ ऑफ टी. एक्स हे टी मधलं फंक्शन आहे आणि वाय इज इक्वल टू जी ऑफ टी. वाय पण टी मधलं फंक्शन आहे. आर डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ टी म्हणजे एक्स आणि वाय हे डिफरन्सिएबल फंक्शन कशामधले आहेत तर टी. सो दॅट वाय इज डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. वाय हे डिफरन्सिएबल फंक्शन कशामधलं आहे म्हणून सांगितले तर एक्स. अँड इफ डी एक्स बाय डी टी इज नॉट इक्वल टू 0 देन फॉर्म्युला काय बघा, डी वाय बाय डी एक्स. वाय हे एक्समधलं फंक्शन आहे, डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, आणि वाय आणि एक्स हे टी मधलं सांगितलेलं आहे. त्यामुळे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. हा पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर बघा, याचं प्रूफ बघायचं आहे. तर बघा, गिवन एक्स दिले एफ ऑफ टी, वाय इज इक्वल टू दिले जी ऑफ टी. तर इथे बघा, लेट डेल्टा टी बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन टी. डेल्टा टी घ्यायचं आहे, स्मॉल इन्क्रीमेंट टीमधली. तसंच डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. बघा, जे फंक्शन दिले एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी घेतलं. नंतर टी काय आहे तर लेट डेल्टा टी बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन टी. अल्सो डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. मग आता हा फॉर्म्युला आपल्याला काय येईल बघा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. स्मॉल इन्क्रीमेंट घेतल्या, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येईल, डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0. हा डिनॉमिनेटर आहे तो नॉट इक्वल टू 0 पाहिजे. बघा, स्मॉल इन्क्रीमेंट वाय एक्स आणि डेल्टा टी घेतले. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आता टेकिंग लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0. दोन्ही साईडचं लिमिट घेऊया, डेल्टा टी टेन्स टू 0. मग काय होईल बघा, इथे लिमिट ऑफ डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. म्हणजे हे जे फंक्शन घेतलं आपण, ह्या दोन्ही साईडचं आपण लिमिट घेतलं आहे डेल्टा टी टेन्स टू 0. म्हणजे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 हे फंक्शन आहे असंच इज इक्वल टू इकडे पण लिमिट घेतलं, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आणि हे फंक्शन आहे असंच घेतले. आता बघा, इथे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे, इथे एक्स आहे आणि इथं आपण लिमिट घेतले डेल्टा टी टेन्स टू 0. मग ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 असेल तर डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेऊ शकतो. त्यामुळे ह्या डेल्टा टी टेन्स टू 0च्या जागी काय येणार आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे असंच इज इक्वल टू इथं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट द्या. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी.
याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता बघा आर एच एसमध्ये जी व्हॅल्यू आहे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी, याची व्हॅल्यू काय येणार आहे तर डी वाय बाय डी टी. अँड लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, याची व्हॅल्यू येणार आहे डी एक्स बाय डी टी. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करा. इक्वेशन 1 काय येईल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी येणार आहे. म्हणजेच हे आहे असंच येणार आहे. आणि ह्या व्हॅल्यू आपण इथे इक्वेशन 1मध्ये पुट केलेत. याची व्हॅल्यू येणार आहे डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची व्हॅल्यू येणार आहे डी एक्स बाय डी टी. म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर आपलं 2. आता बघा इथे आर एच एस एक्झिस्ट झाले डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी ही व्हॅल्यू आले. मग आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर एल एच एस पण काय असणार आहे एक्झिस्ट होणार आहे, कारण इथे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आहे. मग ही जर आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर एल एच एस पण काय म्हणणार आहे आपण एक्झिस्ट होते. त्यामुळे एल एच एस जी आहे हिची व्हॅल्यू काय येणार आहे तर डी वाय बाय डी एक्स. म्हणजे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स. आणि इक्वेशन 2मध्ये ही व्हॅल्यू पुट करा. याची व्हॅल्यू काय घेतली आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, वेअर डी एक्स बाय डी टी इज नॉट इक्वल टू 0. ह्या पद्धतीने थेरमचं प्रूफ बघायचं. बघा सिम्पल आहे. एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी दिले, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी दिले आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, सो दॅट वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड इफ dx upon dt is not equal to 0, then dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. आणि आता हे प्रूव्ह करायचे. दिलेलं फंक्शन घ्या, नंतर डेल्टा टी स्मॉल इन्क्रीमेंट घ्या टी मधली, तसंच डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. मी इथे काय करा हाच थेरम काय घ्यायचा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, वेअर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0. नंतर दोन्ही साईडचं लिमिट घ्यायचं डेल्टा टी टेन्स टू 0, दोन्ही साईडचं लिमिट घेतलं. नंतर इथे बघा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे डिवायडेड बाय डेल्टा एक्स आहे आणि इथे डेल्टा टी टेन्स टू 0 घेतले. मग इथे काय पाहिजे आपल्याला डेल्टा एक्स टेन्स टू 0 पाहिजे. मग ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 असेल तर डेल्टा एक्स टेन्स टू काय होणार आहे 0. मी ते लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आलं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आणि इथं सेपरेट घेतले लिमिट. न्यूमरेटरला सेपरेट घ्या आणि डिनॉमिनेटरला सेपरेट घ्या. मग काय होईल बघा इथे जी न्यूमरेटरमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे तर डी वाय बाय डी टी आणि डिनॉमिनेटरमध्ये जी फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे डी एक्स बाय डी टी. ह्या व्हॅल्यू परत इक्वेशन 1मध्ये ठेवल्या तर हे एल एच एस आहे अशीच येणार आहे. इथे काय येईल फक्त डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. आता इक्वेशन 2 द्यायला इक्वेशन 2मध्ये बघा एल एच एस इज इक्वल टू आर एच एस सांगितले. मग आर एच एस जर एक्झिस्ट होत असेल तर एल एच एस पण काय होणार आहे एक्झिस्ट होणार आहे. त्यामुळे काय लिहायचं आर एच एस एक्झिस्ट सो एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट. त्यामुळे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सची व्हॅल्यू येणार आहे डी वाय बाय डी एक्स. आणि व्हॅल्यू परत इक्वेशन 2मध्ये पुट करा. काय येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, वेअर डी एक्स बाय डी टी इज नॉट इक्वल टू 0. ह्या पद्धतीने थेरम सॉल्व करायचं. आता बघा ह्याच्यावरती एक्झाम्पल्स आहेत एक्झरसाइज 1.4. तर बघा इथे आधी एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला माहीत पाहिजे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय असणार आहे डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. जो पॅरामीटर असेल तो घ्यायचा आहे. समजा थीटा पॅरामीटर असेल तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येईल डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. तसंच यू पॅरामीटर असेल तर डी वाय बाय डी एक्स काय येईल डी वाय बाय डी यू अपॉन डी एक्स बाय डी यू. जो पॅरामीटर असेल त्या पॅरामीटरनुसार काय करायचं आहे तर सॉल्व करायचं आहे. तर बघा आता एक एक्झाम्पल दिले. फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ एक्स काय दिलं आहे बघा ए टी स्क्वेअर वाय इज इक्वल टू दिलं आहे 2AT. मग आता आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं. मग गिवन जे फंक्शन दिले ते घ्या. एक्स इज इक्वल टू AT स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू दिलं आहे 2AT. आता आधी एक्स सॉल्व करून घेऊया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ए आहे असंच आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी आहे. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2T म्हणजे ए इंटू 2T 2AT. हे झालं डी एक्स बाय डी टी. आता तसंच वाय जे दिलं ते डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. वाय विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 2A आहे असंच आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2A इंटू 1
आन्सर येणार आहे 2a. आणि आता आपला फॉर्म्युला आहे नाव dy/dx इज इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. dy/dt ची व्हॅल्यू काय आहे तर 2a अपॉन dx/dt ची व्हॅल्यू आहे 2at. 2a कॅन्सल होईल, फक्त काय राहील तर 1/t. तर हा फाईन केला आपण dy/dx. त्यासाठी फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. x जे दिले ते डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी, y पण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून सॉल्व करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट दिले x इज इक्वल टू a cot थीटा आणि y इज इक्वल टू b कोसेक थीटा. गिवन x इज इक्वल टू a cot थीटा आहे असंच घ्या, y इज इक्वल टू पण b कोसेक थीटा आहे असंच घ्या. मग आता x सॉल्व करून घ्या. पॅरामीटर इथे बघा मग अशी टी होता, आता थीटा आहे. मग डिफरन्शिएट काय करायचं तर विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग dx/d थीटा इज इक्वल टू ए आहे असंच. कॉट थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर कॉटचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर. मग मायनस कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजेच -a कोसेक स्क्वेअर थीटा ही झाली dx/d थीटाची व्हॅल्यू. तसंच y डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. dy/d थीटा इज इक्वल टू b आहे असाच आणि कोसेक थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कोसेक थीटाचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा म्हणजेच -b कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. आणि आता dy/dx फाइंड आउट करायचं आहे. dy/dx इज इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt इज इक्वल टू dy/dtची व्हॅल्यू पुट करा -b कोसेक थीटा इंटू कॉट थीटा अपॉन -a कोसेक स्क्वेअर थीटा. मायनस मायनस प्लस होईल b अपॉन a. इथं बघा हा कोसेक आणि याच्यातला एक कोसेक कॅन्सल होईल, काय राहील कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा. एक कोसेक कॅन्सल होणार आहे. मायनस मायनस प्लस होईल बी अपॉन ए कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा. आता कॉट बी अपॉन ए आहे असेच. कॉट थीटा म्हणजेच काय तर कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि 1 अपॉन कोसेक थीटा म्हणजेच साइन थीटा. बघा कॉटसाठी कॉस थीटा अपॉन साइन थीटा लिहिले आणि 1 अपॉन कोसेक थीटा म्हणजेच साइन थीटा. आणि हा साइन कॅन्सल होईल, फक्त काय येईल बी अपॉन ए कॉस थीटा. हे झालं याचं आन्सर dy/dx. आता इथे पण बघा dy/dx फाइंड आउट करायचे. त्यासाठी काय दिले बघा फंक्शन x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा आणि y दिले b इंटू ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. आता दिलेली फंक्शन घ्या, x आहे असंच घ्या, y पण आहे असंच घ्या. x डिफरन्शिएट करा, पॅरामीटर थीटा आहे त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू थीटा होणार आहे. मग काय येईल dx/d थीटा इज इक्वल टू a आहे असंच, ए कॉन्स्टंट आहे असंच राहणार आहे. ब्रॅकेटमध्ये 1चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे मायनस कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा आणि मायनस मायनस प्लस साइन थीटा होईल म्हणजेच ए इंटू साइन थीटा ए साइन थीटा येणार आहे. तसंच वायचं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. काय येईल dy/d थीटा इज इक्वल टू बी आहे असाच थीटाचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा म्हणजे बी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. मग आता dx/d थीटा फाइंड केला, dy/d थीटा व्हॅल्यू फाइंड केली. dy/dxचा फॉर्म्युला काय येणार आहे dy/d थीटा अपॉन dx/d थीटा म्हणजेच काय येणार आहे बघा dy/d थीटाची व्हॅल्यू काय आहे b इंटू 1 मायनस कॉस थीटा अपॉन ए साइन थीटा. dx/d थीटाची व्हॅल्यू ठेवली ए साइन थीटा. मग आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकची फॉर्म्युला माहिती आहे बघा b अपॉन ए आहे असंच 1 मायनस कॉस थीटा. 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आहे तर 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि साइन थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. बी अपॉन ए आहे असंच 2ला 2 कॅन्सल होईल, साइन आणि इथला एक साइन कॅन्सल होईल, फक्त काय राहणार आहे साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 आणि साइन अपॉन कॉस टॅन थीटा बाय 2. बघा dy/d थीटाची व्हॅल्यू आहे अशी ठेवली b इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा आणि dx/d थीटाची व्हॅल्यू काय होती तर ए साइन थीटा. मग बी अपॉन ए आहे असंच 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे कोणता आहे तर 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि साइन थीटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. बी अपॉन ए आहे असंच 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, इथला साइन एक कॅन्सल होईल आणि हा साइन कॅन्सल होईल, फक्त काय राहील साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 आणि साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 टॅन थीटा बाय 2 म्हणजे बी अपॉन ए आहे असंच इंटू टॅन थीटा बाय 2. हे झालं याचं आन्सर.
ठीक आहे. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. x इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि y इज इक्वल टू सेक इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर. मी इथे x इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. आता बघा ही एक्झाम्पल, ह्या पद्धतीचे आपण एक्झाम्पल बघितलेत. कशी सोडवलेत तर सबस्टिट्यूशनने सॉल्व केलेत. मग इथे बघा सबस्टिट्यूशन काय करावे लागणार तर टीसाठी टॅन थिटा घ्यावं लागणार. पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काय येईल टॅन इनवर्स टी. मग आता ही व्हॅल्यू पुट करा. एक्स इज इक्वल टू काय येईल कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. कॉस इनवर्स आहे असंच आणि हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटा. आता इकडे बाहेर कॉस इनवर्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये साइन आले. मग ह्या साइनचं कन्व्हर्जन आपल्याला कॉसमध्ये करून घ्यायचं आहे. कसं करणार, कॉस इनवर्स आहे असाच साइन 2 थिटासाठी फॉर्म्युला काय येणार कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा. कारण की हे जे आन्सर परत साइन 2 थिटा आहे. तर त्यामुळे साइन 2 थिटासाठी काय लिहिलं आहे तर कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा. कॉस इनवर्स कॅन्सल होईल, फक्त काय राहील π/2 मायनस 2 थिटा. आणि π/2 मायनस 2 थिटाची व्हॅल्यू काय आहे तर टॅन इनवर्स टी. ती व्हॅल्यू थिटाची आहे अशी ठेवली. त्यामुळे एक्स काय मिळालं आपल्याला π/2 मायनस 2 टॅन इनवर्स टी. आता तसंच वायमध्ये पण टीची व्हॅल्यू टॅन थिटा ठेवा. म्हणजे काय येईल वाय इज इक्वल टू सेक इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचं आन्सर काय आहे तर सेक इनवर्स आहे असंच आहे. आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटासाठी सेक स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूटमध्ये सेक स्क्वेअर थिटा आहे. स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त काय राहणार आहे सेक थिटा. म्हणजे सेक इनवर्स ऑफ सेक थिटा. सेक इनवर्स सेक कॅन्सल होईल, फक्त थिटा राहणार आहे. आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे तर टॅन इनवर्स टी. म्हणजे वाय आला आपला टॅन इनवर्स टी. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करा. काय येईल बघा dx बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ π/2 मायनस 2 आहे असंच d बाय dt ऑफ टॅन इनवर्स टी. π/2 कॉन्स्टंट आहे, π/2चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0 मायनस 2 आहे असंच टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तसंच टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1/1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे मायनस 2 आणि टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजेच मायनस 2/1 प्लस टी स्क्वेअर. आणि इथे वाय पण डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. काय होईल dy बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ टॅन इनवर्स टी. आणि टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस टी स्क्वेअर. आता dx बाय dt फाइंड केला, dy बाय dt फाइंड आउट केला. आता आपला फॉर्म्युला नाव dy बाय dx इज इक्वल टू काय येणार तर dy बाय dt अपॉन dx बाय dt. म्हणजेच dy बाय dtची व्हॅल्यू काय आहे तर मायनस 1/1 प्लस टी स्क्वेअर अपॉन dx बाय dtची व्हॅल्यू मायनस 2/1 प्लस टी स्क्वेअर. हा 1 प्लस टी स्क्वेअर आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. आन्सर काय येईल मायनस 1/2. ही झाली dy बाय dxची व्हॅल्यू मायनस 1/2. ठीक आहे. तर काय केले बघा सुरुवातीला सबस्टिट्यूशन केले. टीसाठी टॅन थिटा पुट केले, थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आणि सबस्टिट्यूशन केल्यानंतर एक्स वाय जे काय मिळतील आपल्याला ते परत डिफरन्शिएट करायचं. dy बाय dt आणि dx बाय dtच्या व्हॅल्यू मिळतील आणि नंतर मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ह्या पद्धतीने सॉल्व करायचे. आता बघा नेक्स्ट एक्स इज इक्वल टू काय दिले कॉस इनवर्स ऑफ 4t³ मायनस 3t आणि वाय दिले टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी. तर बघा इथे पण ही दोन एक्झाम्पल सबस्टिट्यूशनने सॉल्व करायचे आहेत. एक्स इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. तर बघा 4t³ मायनस 3t असेल तर ह्याच्यासाठी सबस्टिट्यूशन बघितले. ह्याच्यासाठी सबस्टिट्यूशन आपल्याला कॉस थिटा करायचे. कॉस थिटा का कारण की ते 4tची व्हॅल्यू कॉस थिटा पुट केली तर 4 cos³ थिटा मायनस 3 cos थिटा येईल. आणि हा फॉर्म्युला cos 3 थिटाचे. त्यामुळे इथे टीसाठी पुट काय करा तर कॉस थिटा. मग थिटाची व्हॅल्यू येईल कॉस इनवर्स टी. मग बघा इथे काय येईल
एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा आणि वाय काय येईल टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा, कारण की जिथं टी आहे तिथं टीची व्हॅल्यू कॉस पुट केली. मग बघा सबस्टिट्यूशन केल्यानंतर असं आले 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा आणि हा फॉर्म्युला आहे कॉस 3 थीटाचा. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होईल, फक्त काय राहणार आहे 3 थीटा आणि थीटाची व्हॅल्यू काय होते कॉस इनवर्स 3 म्हणजे एक्स मिळाले आपल्याला 3 कॉस स्क्वेअर टी. तसंच वाय काय येईल बघा टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा आहे असंच आणि स्क्वेअर रूटमध्ये साइन स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर साइन थीटा येईल म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच टॅन थीटा आणि टॅन इनवर्स कॅन्सल होईल, फक्त थीटा राहणार आहे आणि थीटाची व्हॅल्यू काय होती तर कॉस इनवर्स टी म्हणजे वाय मिळाला आहे आपल्याला कॉस इनवर्स टी आणि एक्स मिळाला आहे 3 इंटू कॉस इनवर्स टी. मग आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. मग डिफरन्शिएट केलं तर काय होईल बघा डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू 3 आहे असाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येईल कॉस इनवर्स टी. मग 3 आहे असंच येईल इथे 3 आहे असंच येणार आहे आणि कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजे 3 इंटू -1 -3 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला आहे बघा हा लक्षात ठेवायचा -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असतं, पण इथं टी पॅरामीटर असल्यामुळे 1 मायनस टी स्क्वेअर येणार आहे. तसंच डी वाय बाय डी टी काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स टी आणि कॉस इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय येईल डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी म्हणजेच इज इक्वल टू -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन -3 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस होईल, फक्त आन्सर काय येणार आहे 1 अपॉन 3. हा झाला डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, तसंच बघा नेक्स्ट सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा फाईन डी वाय बाय डी एक्स. इथं पण डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. इफ त्याच्यासाठी फंक्शन काय दिले बघा एक्स इज इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर थीटा आणि वाय दिला आहे कॉट क्यूब थीटा ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 सांगितले. थीटाची व्हॅल्यू काय सांगितले पाय बाय 6. थीटा पाय बाय 6 असताना तुम्हाला डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. मग एक्स आणि वाय जे फंक्शन दिले ते घ्या. एक्स इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घेतलं, वाय इज इक्वल टू पण दिलेलं फंक्शन घेतलं. एक्स पॅरामीटर थीटा आहे त्यामुळे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू काय येईल कोसेक्स स्क्वेअर थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर कोसेक्स स्क्वेअर आहे त्यामुळे आधी डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 कोसेक थीटा आणि परत कोसेक थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा म्हणजेच -2 कोसेक थीटा इंटू कोसेक थीटा कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. बघा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट केले कोसेक स्क्वेअर थीटा आहे, कोसेक स्क्वेअर थीटाचं डेरिव्हेटिव्ह आहे ते काय येईल 2 कोसेक थीटा आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थीटा मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थीटा मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. मायनस साईन इकडे घेतलं -2 कोसेक थीटा इंटू कोसेक थीटा कोसेक स्क्वेअर थीटा आणि इंटू कॉट थीटा हे असंच येणार. तसंच वाय इज इक्वल टू कॉट क्यूब थीटा आहे. कॉट क्यूब थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर डी वाय बाय डी टी डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू कॉट क्यूब थीटाचं डेरिव्हेटिव्ह आहे ते काय येईल 3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थीटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थीटा तर मायनस कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजेच -3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा येईल. मग आता डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे. डी वाय बाय डी एक्स काय येईल डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा म्हणजेच -3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा अपॉन -2 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. मायनस मायनस प्लस होईल. आता बघा इथला कॉट स्क्वेअर थीटा आणि हा कॉट थीटा कॅन्सल होईल, हा कोसेक स्क्वेअर थीटा आणि हा कोसेक स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त काय येईल प्लस होईल 3/2 इंटू कॉट थीटा म्हणजे डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आली 3/2 इंटू कॉट थीटा. आणि आपल्याला आत्ता फाइंड करायचं आहे थीटा पाय बाय 6 असताना डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बघा ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6. थीटा पाय बाय 6 असताना थीटा काय येईल बघा डी वाय बाय डी एक्स काय येईल तर डी वाय बाय डी एक्स ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 इज इक्वल टू
जिथं थीटा असेल dy/dxची जी व्हॅल्यू आली त्या व्हॅल्यूमध्ये जिथं थीटा आहे त्या थीटाची व्हॅल्यू π/6 पुट करायची. म्हणजे 3/2 cot π/6 आणि cot π/6 ची व्हॅल्यू असते √3. म्हणजेच आन्सर काय येईल 3√3/2 आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. या पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. राहिलेले एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.